नमस्कार, पालघर समाचारमध्ये सर्वांचे स्वागत आणि मी अरविंद बेंडगा। आज आपण डहाणू तालुक्यातील कासा या गावामध्ये आलेले आहोत आणि येत्या 6, 7 आणि 8 फेब्रुवारी रोजी कासा या ठिकाणी आचार्य भिसे स्कूलच्या मैदानामध्ये कासा फेस्टिवल होणार आहे। कासा फेस्टिवलला शुक्रवारपासून भव्य सुरुवात, सर्व तयारी पूर्ण। पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचे गाव असलेल्या कासामध्ये यंदा पुन्हा एकदा भव्य कासा फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे। सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आदिवासी परंपरेचा वारसा जपणाऱ्या या गावात गेल्या वर्षी पहिल्यांदा हा महोत्सव झाला होता। त्यावेळी 3 लाखाहून अधिक नागरिकांनी हजेरी लावत फेस्टिवलला मोठा प्रतिसाद दिला होता। यंदाचा कासा फेस्टिवल 6 ते 8 फेब्रुवारी 2026 या 3 दिवसात पार पडणार आहे। शुक्रवार 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता उद्घाटन समारंभ होणार असून कार्यक्रमस्थळी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे। पार्किंग व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षा, खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच हस्तकला प्रदर्शन उभारण्यात आले आहेत। या फेस्टिवलमुळे स्थानिक कलाकार, महिला बचत गट आणि छोटे व्यावसायिक यांना मोठी संधी मिळणार आहे। महोत्सवात प्रसिद्ध गायक, लावणी कलाकार, टीव्ही मालिकेतील कलाकार तसेच स्थानिक यूट्यूब कलाकारांचे कार्यक्रम होणार असल्याने प्रेक्षकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे। कार्यक्रम शांततेत पार पडावा यासाठी कासा पोलीस प्रशासन आणि आयोजक यांच्यात समन्वयाचे नियोजन करण्यात आले आहे। अंतिम पाहणीवेळी पोलीस निरीक्षक अमर पाटील, आयोजक पांडुरंग बेलकर, हरेश मुकणे, जितू पटेल आणि विपुल राऊत उपस्थित होते। कासा फेस्टिवलमुळे आदिवासी संस्कृतीला नवे व्यासपीठ मिळणार असून कासा गावाची ओळख राज्यभर अधिक मजबूत होणार आहे। पालघर समाचारसाठी अरविंद बेंडगा, नमस्कार। आणि या कासा फेस्टिवलमध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत, एकंदरीत कासा फेस्टिवल घेण्यामागचं कारण काय, उद्देश काय, हे आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत कासा फेस्टिवल समिती आपल्या सोबत जोडलेली आहे, त्यांच्याशी आपण थेट चर्चा करणार आहोत। सर नमस्कार। एकंदरीत या कासा फेस्टिवलमध्ये 3 दिवसांमध्ये कोणकोणत्या गोष्टी आम्हाला बघायला मिळणार आहेत आणि हा फेस्टिवल घेण्यामागचा कारण काय, उद्देश काय? नमस्कार, मी हरेश शिवराम मुकणे। मला आनंद वाटेल की आम्ही गेल्या वर्षापासून इथं अतिशय सुरेख आणि सुंदर असं कासा फेस्टिवलचं आयोजन करतो। कासा फेस्टिवलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल करमणूक, चांगल्या प्रकारची करमणूक पाहायला मिळेल। इथं खाद्य संस्कृती आपल्याला पाहायला मिळेल, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ असतील, विविध प्रकारचे खेळण्याची साहित्य असतील, विविध प्रकारची खरेदी महिलांना इथे करता येईल। या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्या सहज करता येतील आणि या सगळ्या गोष्टींनी आमच्या या समाजाला, आमच्या या ग्रामीण भागातील आदिवासी समाज जो या सगळ्या गोष्टीपासून थोडासा दूर असतो, त्याला ह्या 3 दिवसामध्ये मनमुराद आनंद लुटता येईल अशा प्रकारचं नियोजन आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अतिशय महत्त्वाची बाब आपण ही विचारलीत की नेमका ह्याचा उद्देश काय, तर ह्याचा उद्देश साधारण मला थोडक्यात सांगता येईल असा की आमच्यापासून दूर असलेली शहरी संस्कृती आणि शहरापासून दूर असलेली आमची ग्रामीण संस्कृती, या 2 संस्कृतीचा मिलाप करण्याचा प्रयत्न साधून आमच्या या ग्रामीण भागाचा विकास करणं, आमच्या ग्रामीण भागातील अडीअडचणी या दृष्टिकोनातून लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करणं, शहरी लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणं, प्रशासनातील उच्च पदस्थ, राजकीय उच्च पदस्थ यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणं, आमच्या विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन व्हावं, वेगवेगळ्या नावाजलेल्या कलाकारांचं त्यांना कार्यक्रम पाहून त्यांच्यामध्ये सुधारणा करता यावी। तसंच आमचे यूट्यूबचे भाऊ बहीण कलाकार झालेले आहेत, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। त्यांच्यामध्ये व्यावसायिकता यावी, त्यांच्यामध्ये एक विचारप्रणाली रुजावी, अशा प्रकारचा उद्देश आम्ही इथं साध्य करण्याचा प्रयत्न करणार आहोत। इथं आपल्याला झोपाळ्यांवर खेळायला मिळेल, वेगवेगळ्या स्टॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेनू खायला मिळतील, वेगवेगळ्या दुकानांमध्ये छोटी मोठी खरेदी करता येईल, अशा प्रकारची व्यवस्था आम्ही केलेली आहे। तर आम्ही आमच्या या ग्रामीण भागामध्ये या संस्कृती रुजाव्यात आणि आमच्या ग्रामीण भागातील व्यक्ती कुठेही कमी नाही हे दाखवण्याचा प्रयत्न आम्हाला करायचा आहे। त्या दृष्टीने आमची ही वाटचाल आहे, एवढं तिथे या प्रसंगाने आम्ही सांगू शकतो।
मित्रांनो, एकंदरीत या 3 दिवसांमध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्या पूर्ण कार्यक्रमाचे, या फेस्टिवलचं नियोजन आपल्या समोर कासा फेस्टिवल समितीने मांडलेलं आहे। या ठिकाणी संस्कृती, कला, खाद्यपदार्थ, लोकसंगीत आणि स्थानिक यूट्यूब कलाकारांचे असे अनेक कार्यक्रम या फेस्टिवलमध्ये येत्या 3 दिवसांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। कासा फेस्टिवल समितीतर्फे मागील वर्षीपासून हा फेस्टिवल सुरू करण्यात आलेला आहे। या वर्षीचं दुसरं वर्ष आहे। तर दिनांक 7 तारीख ते 8 तारखेपर्यंत हा फेस्टिवल असणार आहे। त्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे योग्य तो बंदोबस्त उद्यापासून देण्यात आलेला आहे। तर कासा पोलीस स्टेशन प्रभारी पोलीस निरीक्षक अमर पाटील माझ्यातर्फे मी सर्वांना विनंती आणि आवाहन करत आहे की ह्या फेस्टिवलचा सर्वांनी आजूबाजूचा तालुका, डहाणू तालुका आणि सर्व आजूबाजूचे जेवढे काही गाव आहेत ग्रामस्थ यांनी याचा उत्साहामध्ये शांततेत लाभ घ्यावा। शांततेत हा फेस्टिवल पार पडला पाहिजे यासाठी आम्ही पोलीस दलातर्फे आमच्या वतीने आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत। आमचा बंदोबस्त असणार आहे आणि कासा फेस्टिवल शांततेत उत्साहात पार पडण्यासाठी आम्ही कासा फेस्टिवल समिती असेल, सर्व ग्रामस्थ असतील आणि सर्वांना माझ्यातर्फे पोलीस स्टेशन व जिल्हा पोलीस प्रशासन, माननीय पोलीस अधीक्षक यतीश देशमुख सर, ॲडिशनल SP श्री नराळे सर, माननीय SDPO सर जवार यांच्यातर्फे मी सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कासा फेस्टिवल आम्ही गेल्या वर्षापासून सुरू केला। गेल्या वर्षीचा फेस्टिवल अतिशय सुंदररित्या पार पडलेला आहे। त्यावेळेस आम्हाला सर्व प्रशासनाची, विशेषतः कासा पोलीस स्टेशनचं चांगलं सहकार्य मिळालेलं आहे। यावर्षीसुद्धा त्यांचं सहकार्य आत्ताच साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। कासा फेस्टिवल आयोजित करण्यामागचा आमचा उद्देश ह्या कासा परिसरामध्ये म्हणजेच आपल्या या आजूबाजूच्या डहाणू तालुक्यातल्या गावातील लोकांना त्यांची संस्कृती आणि आपले रीतिरिवाजसुद्धा त्या ठिकाणी दाखवता आले पाहिजेत। त्याचबरोबर ह्या फेस्टिवलच्या माध्यमातून शहरामध्ये होणाऱ्या फेस्टिवलपेक्षा ग्रामीण भागातील जनतेला त्याचा आस्वाद घेता यावा या उद्देशाने आमच्या ह्या फेस्टिवल आयोजन समितीचे मुकणे सर, विपुल राऊतजी, जितेंद्र पटेलजी, त्याचबरोबर सुयश घारपुरे, कोंडाले तात्या ही सगळी मंडळी आणि आमच्या समितीमधले सर्व सदस्य हे एकोप्याने काम करत आहेत। आणि गेल्या वर्षी जसा हा फेस्टिवल यशस्वी झाला तशाच प्रकारचा फेस्टिवल यावर्षीसुद्धा यशस्वी करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्याचं नियोजन आत्ताच आपण सगळं नियोजन पाहिलेलं आहे। आत्ता काम सुरू आहे आणि निश्चितच उद्यापासून होणारा हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्याचा प्रयत्न आम्ही करू। तर आम्हाला सगळ्या शासनाच्या सर्व प्रशासनाची त्याला सहकार्य मिळतं आणि यावर्षीसुद्धा तशाच प्रकारचं प्रशासनाकडून सहकार्य मिळेल आणि उद्घाटन उद्या 4 वाजता सुरू होईल। या उद्घाटनाला उद्घाटक म्हणून आपल्या या विभागाचे आमदार राजेंद्र गावित साहेब, त्याचबरोबर आमचे या फेस्टिवलचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर विश्वास वळी हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आदरणीय आनंदभाई ठाकूर, त्याचबरोबर या जिल्हा प्रशासनाने विशेषतः असं व्यक्त केलेलं आहे की या जिल्ह्याच्या जिल्हा अधिकारी माननीय इंदुराणी जाखडसुद्धा उपस्थित राहतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि ह्या कार्यक्रमाला आमच्या शुभेच्छा देतील आणि आमचा कार्यक्रम यशस्वी होईल अशी आशा व्यक्त करतो। गेल्या वर्षी साधारण या 3 दिवसाच्या फेस्टिवलच्या कार्यक्रमामध्ये 3 लाख लोक येऊन गेल्याची नोंद झालेली होती आणि यावर्षी सुद्धा त्याहीपेक्षा जास्त नागरिक या फेस्टिवलमध्ये येऊन कासा फेस्टिवलचा आनंद घेण्याची शक्यता आहे। या फेस्टिवलमध्ये स्टॉल तर असणारच आहे, स्थानिक यूट्यूब कलाकार, खाद्य संस्कृती, लोकसंस्कृती, या भागातील पर्यटन स्थळांची माहिती तर मिळणारच आहे, पण त्या व्यतिरिक्तही आकर्षित करणारे येणाऱ्या फेस्टिवल करूंना नागरिकांना आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी मोठमोठे झुले सुद्धा लावलेले आहेत आणि एक सांगायला आनंद होईल या बातमीपत्रामध्ये की या झुल्यांची जी तिकीट असणार आहे ती 100 रुपयाच्या आतमध्ये असणार आहे। त्यामुळे या फेस्टिवलमध्ये येण्याचा आनंद आगळा वेगळा येणाऱ्या नागरिकांना घेता येणार आहे। काही वेगवेगळ्या प्रकारची मद्य तरुण वर्गामध्ये प्राशन करण्याचा एक वाईट प्रभाव आमच्या या भागामध्ये पडतोय। त्या प्रभावाला मागे टाकण्याचा प्रयत्न, सुसंस्कृत तरुण वर्ग घडवण्याचा प्रयत्न करण्याचा आमचा हा मानस आहे। आपल्या सर्वांच्या सहकार्याने, सर्व प्रशासनाचं आम्हाला चांगलं सहकार्य असतं, आपल्या सगळ्या प्रचार प्रसार माध्यमाच्या लोकांचं आम्हाला सगळ्यांचं सारखं चांगलं सहकार्य असतं
आणि हा कार्यक्रम आपण त्यातून यशस्वी करतो. मला अतिशय सांगायला आनंद वाटेल, गेल्या वर्षी आम्ही जो कार्यक्रम साजरा केला तर माझ्या या ग्रामीण भागातील जनतेचा मला अभिमानाने सांगता येईल की हे जे प्रशस्त मैदान आपण पाहतो, जेव्हा आम्ही दुसऱ्या दिवशी इथे स्वच्छतेसाठी यायचो तर आम्हाला साधा चहाचा एखादा कप, चॉकलेटचं एखादं पॅकेट पडलेलं किंवा एखादा गुटखा खाऊन कोणी थुकलेलं आहे, पान खाऊन कोणी थुंकलेलं आहे, काही विडी सिगरेटचा तुकडा टाकलेला आहे, असं काहीही दिसलं नाही. एवढी शिस्तप्रिय जनता आमच्या या भागामध्ये आहे. हा माझ्यासाठी अतिशय अभिमानाचा भाग आहे. एवढ्या प्रचंड गर्दीमध्ये लाखोच्या संख्येने इथे जमाव असतानाही एकही साधी छेडछाडीची गोष्ट नाही, एखाद्या महिलेची तक्रार नाही किंवा एखाद्या पुरुषाचं कोणाशी भांडण नाही. एवढी सुव्यवस्थित अतिशय शिस्तप्रिय जनता आमच्या भागातली आहे, हे मी इथं अभिमानाने सांगू इच्छितो. आणि आपण सर्व लवकर या तिन्ही दिवशी कार्यक्रमाला यायचं आहे. तिन्ही दिवशी वेगवेगळ्या कलाकारांनी प्रेरित असे करमणुकीचे कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आपण सर्वांनी यायचं आहे, माझ्या सर्व जनतेने यायचं आहे. इथं मनमुराद आनंद लुटायचा आहे. कुणीही गेल्या वर्षीप्रमाणेच पुढेही कचरा करणार नाही, घाण करणार नाही, शिस्त बाळगणार आहेत. कोणत्याही आपल्या माता भगिनीची छेडछाड होणार नाही, अशी सगळेजण काळजी घेतील अशी अपेक्षा करतो. आपण सर्व आनंद उत्सव साजरा कराल या अपेक्षेने इथं थांबतो. धन्यवाद. मित्रांनो, एकंदरीत या 3 दिवसांमध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्या पूर्ण कार्यक्रमाचे, या फेस्टिवलचं नियोजन आपल्या समोर कासा फेस्टिवल समितीने मांडलेलं आहे. या ठिकाणी संस्कृती, कला, खाद्यपदार्थ, लोकसंगीत आणि स्थानिक यूट्यूब कलाकारांचे असे अनेक कार्यक्रम या फेस्टिवलमध्ये येत्या 3 दिवसांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तुम्ही आवर्जून या फेस्टिवलमध्ये या आणि आनंद घ्या या फेस्टिवलचा, असं आवाहन सुद्धा केलेलं आहे. कॅमेरामॅन शैलेशसह अरविंद बेंडगा, नमस्कार.